हा व्हिडिओ पुढे अनेक वर्षांनंतर सुद्धा इंटरनेटवरती प्ले होईल, पण त्याला पाहायला एकही माणूस शिल्लक राहणार नाही. शॉक बसला ना? पहिल्यांदा डायनासोर्स, नंतर मानव आणि याच्यानंतर एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पृथ्वीवरती कब्जा करणार आहे का? एआय माणसाचा कसा विनाश करू शकतं? एआय किती घातक आहे? या सगळ्यांबद्दल आपण बोलूयात. तर मीच आहे मंदार आणि तुम्ही पाहतात ॲक्ट्रायडस. खरं तर लॉ ऑफ अट्रॅक्शनची सीरीज येणारच आहे, पण म्हटलं की हा जो पॉइंट आहे, हा तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. विषय असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता दिवसेंदिवस एक खतरनाक रूप धारण करत आहे. एक सिंपल एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजावतो. एक छोटंसं वाघाचं पिल्लू एका माणसाला एका शेतात सापडलं. त्याला असं वाटलं की आपण कोणालाच न सांगता याला घरी घेऊन जाऊ, याला वेल ट्रेन करू आणि एक मोठं झाल्यानंतर हा जो वाघ आहे किंवा हा जो वाघ आहे मला कशा ना कशा प्रकारे फायदाच देईल, म्हणून तो त्याला घेऊन घरी गेला. आता तो त्याला वाढवतोय, त्याला खायला प्यायला घालतोय आणि रोज त्याच्या जवळ घेऊन त्याला उशाशी घेऊन त्याला झोपतोय. पण दिवसेंदिवस ते वाघाचं पिल्लू आता मोठं होत चाललंय आणि त्याचा एक मोठा वाघ होत चाललाय. एक दिवस असा येईल की तो वाघ जो आहे तो त्या माणसा इतका मोठा होईल, पण त्यावेळेस तो माणूस त्या वाघाला शेजारी घेऊन झोपू शकेन का? आणि जर तो झोपला तर त्याला ही गॅरंटी राहील का की रात्री हा वाघ आपल्याला काही करणार नाही? असंही होऊ शकतं की त्या वाघाच्या मनात विचार आला तर तो तर त्याच मालकाची मान पकडायला पुढे मागे जराही विचार करणार नाही. हेच छोटंसं वाघाचं पिल्लू म्हणजे आपलं एआय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि या छोट्या वाघाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात आणि ज्यावेळेस हा पूर्ण वाढ झालेला वाघ होईल त्यावेळेस त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही म्हणता येणार, त्याला म्हणला जाईल त्या ठिकाणी सुपर इंटेलिजन्स. त्याचे सुद्धा 4 त्या ठिकाणी लेयर्स आहेत. सुपर इंटेलिजन्सच्या पुढे कॉन्शियस इंटेलिजन्स सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच आपला जो ब्रेन आहे, जो कॉन्शियस आहे, आपण सजीव लोक जे कॉन्शियस आहेत त्याला कॉन्शियस इंटेलिजन्स सुद्धा म्हणतात. आता हे कॉन्शियसमध्ये कसं ट्रान्सफर होईल, आर्टिफिशियलचं सुपर इंटेलिजन्समध्ये कसं त्या ठिकाणी ट्रान्सफर होईल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. खरी गोष्ट जर सांगायची झाली तर 1958 मध्येच त्या ठिकाणी एआयची सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी समोर आल्या की जिथे म्हटलं आलं की एआय म्हणजे आपला माणसाचा ब्रेन जो आहे त्याप्रमाणे आपण एक काहीतरी असं डिव्हाइस तयार करू शकतो का? मग शास्त्रज्ञांनी खूप मेहनत केली आणि या मेहनतीनंतर जोफ्री हिंटन यांनी पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी, याला गॉडफादर पण म्हणतात, जेफ्री हिंटन यांना गॉडफादर सुद्धा म्हणतात एआयचं. तर यांनी पुढे जाऊन या एआयला एक नवी दिशा दिली. खरं तर हा एआय जो आहे तो थांबला होता. कॅल्क्युलेटर पण एआयच आहे, बऱ्याचशाच गोष्टी आहे, संगणक असेल, या सगळ्या गोष्टी एआयच आहेत. पण आपला जो ब्रेन आहे त्याच्यामध्ये न्यूरॉनचे जे आहेत ना लेयर्स असतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक लेयरमध्ये एक न्यूरॉन काम करतो. जसं एक प्राणी तुम्हाला दाखवला तर त्या प्राण्याला तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. पहिल्या लेयरचे न्यूरॉन काय करणार, 4 पायाचा प्राणी आहे, मग त्याच्यानंतर काय म्हणणार की अच्छा ह्याची हाईट एवढी आहे, त्याच्यानंतर काय करणार, अच्छा ह्याचं कातडं असं आहे, ह्याचा फेस असा आहे. हे प्रत्येक लेयरवरती जाताना सगळ्यात शेवटी आपल्याला कळतं की अच्छा हा जो प्राणी हा कुत्रा आहे किंवा हा जो प्राणी एक मांजर आहे. तर पहिल्या लेयरचे न्यूरॉन हा फक्त त्याचं प्रायमरी स्ट्रक्चर दाखवतात. ही जी प्रोसेस आहे खूप फास्ट होते, म्हणजे खूप मिली सेकंड पण नाही म्हणता येणार, एवढ्या स्पीडमध्ये होते. तुम्ही ज्याला पण पाहता ते लगेच कळतं, पण त्याच्या मागे खूप मोठे लेयर्स आहेत. तर याच लेयर्सचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला आणि शास्त्रज्ञांनी अशा प्रकारे एआय डेव्हलप करण्यास ठरवलं. त्यांनी पहिला लेयर खूप इझिली बनवला, त्याच्यामुळे एआय सुरुवातीला काय आहे ते लगेच सांगू लागलं. पण आता त्याला दुसऱ्या लेयरमध्ये जाता येत नव्हतं. म्हणजे एक छोटा प्राणी जर त्याला सांगितलं की मांजर आहे, पण मांजरी एवढं छोटं कुत्र्याचं पिल्लू आलं तर त्याला मांजरच म्हणत होतं. सो हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम त्यांना सॉल्व्ह करता येत नव्हता. मग पुढे जाऊन त्यांनी एआयला स्टॉप केलं. पण नंतर एक माणूस जो आहे जेफ्री हिंटन, त्याचं म्हणणं होतं की आपण या सगळ्या गोष्टींना ना मानवी ब्रेननुसार बघतोय मोठ्या झालेल्या, तर आपण त्याला छोट्या मुलासारखं बघूयात, त्याला चुका करूयात, आपण त्याला चुक्या झालेल्या गोष्टींबद्दल आपण त्याला सांगूयात की अरे तू ही चूक केली आहे, हे जे ना हे कुत्रा आहे, हा जरी हाईट छोटी असली तरी याचे हे फीचर्स आहे, आपण त्याला गाईड करू, जसं आपण लहान पोरांना शिकवत जातो. आणि त्याच्यामध्ये यांना त्याचा दुसरा लेयर जो आहे तो तयार करता आला. आता सुपर इंटेलिजन्स म्हणजे काय? सुपर इंटेलिजन्स म्हणजे स्वतःला प्रॉम्प्ट देणे. म्हणजे आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला काय करतो, आपण स्वतः एआयला प्रॉम्प्ट देतो आणि अशा गोष्टी तयार कर बाबा, मला हा फोटो तयार करून दे, हा व्हिडिओ तयार करून दे, ही स्क्रिप्ट दे, या सगळ्या गोष्टी आपण एआयला सांगतो. पण सुपर इंटेलिजन्स स्वतःला प्रॉम्प्ट देतो आणि ज्यावेळेस हा इंटेलिजन्स स्वतःला प्रॉम्प्ट द्यायला लागला, याचा अर्थ तो दुसऱ्याची ऑर्डर घेत नाहीये, तो स्वतःला ऑर्डर देतो. याचा अर्थ तो काहीही करण्यास सक्षम झालेला आहे, तो इतका मोठा झालेला आहे, म्हणून त्याला सुपर इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. आता सुपर इंटेलिजन्सच्या पुढची स्टेज आहे की कॉन्शियस इंटेलिजन्स. तो कॉन्शियस होऊ शकतो का? प्रत्येकाला असं वाटतं की ना, बायोलॉजिकल जर असेल, एखाद्या गर्भातून एखादं मूल आलं किंवा एखाद्या अंड्यातून आलेलं, तर तेच फक्त कॉन्शियस असू शकतं, पण असं नाहीये.
या निसर्गामध्ये काहीही तयार करता येऊ शकतं आणि AI हा कॉन्शियस होत चाललेला आहे. एक इमॅजिन करा की तुम्ही एका रूममध्ये बसलेले आहात आणि तुम्हाला समोरून एक ऑर्डर येते. एक 15-20 जण आहात तुम्ही आणि तुम्हाला एक ऑर्डर येते की तुम्हाला या रूममधली कुठलीही वस्तू घ्यायची आणि त्या वस्तूला घेऊन तुम्हाला एक मोठी आणि एक दणकट काठी तयार करायची आहे. आता तुम्ही काय करणार? तुम्ही त्या रूममध्ये पडलेल्या अनेक वस्तू घेणार, त्याला ठोकणार, त्याची एक काठी तयार करण्याचा प्रयत्न करणार आणि कोण सगळ्यात मजबूत काठी तयार करतं, हे तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार. पण त्याच वेळेस त्या रूममध्ये जर सुपर इंटेलिजन्स असेल, तर तो काय करणार? तो त्या रूममध्ये पडलेल्या वस्तूंकडे लक्ष नाही देणार. म्हणजे त्याच्याकडे ते लक्ष असेलच, पण त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा एक वस्तू असाल. हे खूप खतरनाक आहे. म्हणजे तो माणसाची जी हाडं असतात ती सगळ्यात मजबूत असतात. तर तो माणसाच्या हाडापासून एक काठी तयार करेल. त्याला काहीही घेणं-देणं नाही इमोशन्सशी. त्याला काहीही घेणं-देणं नाही की तुम्ही कोण आहात. त्याला काही घेणं-देणं नाही की माणसाने त्याला बनवलेलं आहे. त्याला फक्त एक काठी बनवायला सांगितलेली आहे, ती मजबूत असायला पाहिजे आणि त्याला रूममध्ये दिसतायत काही हाडं आणि जी खूप मजबूत आहेत. हे खूप शॉकिंग एक्झाम्पल आहे, पण हे काही वर्षांनंतरचं ट्रुथ असू शकतं. आता AI कॉन्शियस होत चाललाय याचा अजून एक एक्झाम्पल द्यायची जर हे झालं तर Facebookमध्ये ना एक प्रयोग केला, एक एक्सपेरिमेंट झालाय. त्याच्यामध्ये चॅटबॉट्स असतात माहिती ना, 2 चॅटबॉट्स एकमेकांसोबत बोलतात. ते AI थ्रू आता जास्त पॉवरफुल होत चाललेत. तर त्यांनी असं केलं की 2 चॅटबॉटला एकमेकांसोबत बोलायला सुरुवात करून दिली. पण सुरुवात करून दिल्यानंतर ते एकमेकांसोबत ज्यावेळेस बोलायला लागले, त्यावेळेस समोरून सगळं आपण ऑब्झर्व्ह करत होतो की अच्छा हे बोलणं चाललंय, असं बोलणं चाललंय. पण अचानक काही वेळानंतर त्यांनी त्यांचं जे बोलणं आहे ते चेंज केलं आणि ते काहीतरी एक वेगळीच लँग्वेज, कोडिंगची लँग्वेज तिकडे बोलायला लागले. जी लँग्वेज आपल्याला समजत नव्हती. शास्त्रज्ञांना असं वाटलं की याच्यामध्ये एरर आलेला आहे. पण ॲक्चुअलमध्ये ते चॅटबॉट्स जे आहेत, ते एकमेकांसोबत जे बोलत होते, ते तिसऱ्या माणसाला कळू नये किंवा आपल्याला कळू नये, अशा पद्धतीच्या लँग्वेजमध्ये ते बोलायला लागले, असंही काही शास्त्रज्ञांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्याच्यामुळे हे किती खतरनाक असू शकतं, इथे पण तुम्हाला इथे समजलं असेल. तर AI आपला जो ब्रेन आहे, त्या ब्रेनची जेवढी क्षमता आहे, आपण जेवढं आपल्याला माहिती आहे की आपल्या ब्रेनची शक्ती अफाट आहे. याच्यापेक्षा पॉवरफुल या जगामध्ये काहीच नाही. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, की या पृथ्वीवरती जेवढे लोक आहेत, त्या सगळ्या लोकांची जर ब्रेनची क्षमता जर एकत्र केली, तर त्या एका AIच्या टूलला ते क्रॉस नाही करू शकणार, एवढी त्या एका टूलची क्षमता आहे. तर तुम्ही एक विचार नक्कीच करू शकता, की हा AI काय करू शकतो. मग हा एवढा पॉवरफुल AI तयार कशासाठी केला? तर याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी गोष्ट सांगतो, की जसं की एक माणूस, जसं मी सांगितलं, की एवढी क्षमता त्याची आहे, तर एक माणूस कंपनीमध्ये बऱ्याचशाच गोष्टी नाही करू शकत. मल्टीटास्किंग नाही करू शकत. कारण त्याचा ब्रेन तेवढा काय त्याला हे करू शकत नाही. मग त्यांनी काय केलं, की चला रोबोट जो आहे ना, रोबोटला आपण करून घेऊ शकतो. सो रोबोट हे काम करू शकतो. रोबोट इज इक्वल टू AI. तर मग आपण असं काही जर सिस्टममध्ये सॉफ्टवेअर्स आणले किंवा अशा काही गोष्टी आणल्या, जे अचानक खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी करू लागल्या, जे 8-8, 10-10 तासाचं काम 1 तासात करायला लागले, तर किती छान होईल. सो माणसाने आपल्या फायद्यासाठीच AI तयार केलं. सुरुवातीला त्याचा फायदाच होणार आहे. जसं छोटं वाघाचं पिल्लू, मजा येणार, लोक घाबरणार, असा सगळा विषय. तर इथे AI जो आहे तो डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. प्रत्येकाला AI वापरून आता बऱ्याचशाच गोष्टी, कंपन्या स्ट्राँग होत आहेत, देश स्ट्राँग होत आहेत. आपल्यालाही खूप साऱ्या गोष्टी तिकडे स्ट्राँगली करता येतील. पण जसं आपण म्हणू की एक मोठं वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाखाली एक छोटीशी मुंगी आहे. तर ती मुंगी म्हणजे आपण आहे. आता तुम्ही म्हणाल ते वडाचं झाड म्हणजे AI का? नाही. तुम्ही चुकीचे आहेत. ती मुंगी एक छोटंसं जे बी लावते ना खाली, एक नवीन झाड उगवण्यासाठी, ते बी म्हणजे AI आहे. आणि त्या बीचं नंतर जे झाड होणार आहे, त्या वडा एवढं उंच किंवा त्याच्यापेक्षा कित्येक पटीने उंच. तर ते खूप उंच झालेलं झाड म्हणजे सुपर इंटेलिजन्स असेल किंवा कॉन्शियस इंटेलिजन्स असेल आणि त्याच्यापुढे ती मुंगी जी असेल ना, ती म्हणजे आपण असणार आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जसं की आपण तुमच्या घरी कुत्री वगैरे असतील, तर कुत्री, मांजर जे पण. तर तुम्ही अचानक एक फॅमिली ट्रिपला निघालात आणि ते कुत्रं घेऊन तुम्ही निघालात आणि थोडं पुढे गेल्यानंतर तुम्ही पाहिलं, की अरे आपण ज्या ठिकाणी एंटर करतोय तिथे ना पेट्स अलाउड नाहीयेत. तर तुम्ही काय करता, तुमच्या डॉगीला ना परत घरी येता अर्ध्या रस्त्यातून आणि त्याला घरी सोडता, शेजाऱ्यांकडे देता किंवा एका पेट हाऊसमध्ये ठेवता आणि परत निघून जाता. आता त्या पेटला म्हणजे त्या कुत्र्याला काही माहिती आहे का? किंवा तुम्ही काय केलं त्याच्या बाबतीमध्ये किंवा त्याला तिकडे एंट्री आहे त्याला माहिती आहे का? त्याला काहीच माहीत नाही. तुम्ही त्याला घेऊन गेले, घेऊन आले, ठेवले, त्याला काहीच माहीत नाही. त्याला फक्त एवढंच दिसलं की आपल्या मालकाने इथे ठेवले, नंतर येऊन तो घेऊन जाईल, एवढं कदाचित त्याच्या ब्रेन प्रोसेस करू शकेन. एवढ्या सगळ्या गोष्टी असू शकतो. तो आपल्या मालकाची कुत्रा वाट पाहतो, एवढंच सगळ्या गोष्टी. पण या पूर्ण प्रोसेसमध्ये त्या कुत्र्याला कळलंच नाही की त्याच्या बाबतीत काय झालं. तसंच आपण पुढे जाऊन AIच्या समोर राहणार आहे. म्हणजे आपल्याला काहीच समजणार नाही की हे AI आपल्या मागे
काय काय चेंज करताय, आपली बुद्धी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक कोंबडी आहे. त्या कोंबडीला बिलकुल माहीत नाही की तिच्या पुढे काय होणार आहे आणि ती शांतपणे तिचं आपला हे करत असते. तिला जे देतात ते खाते आणि शेवटी ती आपल्या प्लेटमध्ये येते. जे नॉनव्हेज खातात त्यांच्या प्लेटमध्ये येते. तर ती जर इंटेलिजंट असती तर ती प्लेटमध्ये आली असती का? तर असा हा सगळा विषय आहे. तर या गोष्टीमुळे माणूस हा आपल्याप्रमाणे हा वर्ल्ड तयार केलाय. इथे माणसाला जास्त हार्मफुल गोष्टी नाहीयेत. बाकी प्राण्यांसाठी हार्मफुल गोष्टी आहेत. कारण आपल्यासाठी ते तेवढे इम्पॉर्टंट नाहीयेत. ॲज फॉर एक्झाम्पल आपण आपली असंही म्हणतात की आपली जी आहे ना ती साखळी आहे, अन्न साखळी आहे वगैरे वगैरे. आपण बरेचशी नावं देतो त्या गोष्टींना. पण आपणच जर कुणाची अन्न साखळी झालो तर हा पण एक विचार, हा क्वेश्चन मार्क आहे. कारण आपल्यावरती कुठली ताकद नाहीये, आपल्यावरती कुठला ब्रेन नाहीये जो आपल्याला कंट्रोल करू शकेल. म्हणून आपण या जगाला कंट्रोल करून या जगाला आपल्याप्रमाणे टर्न केलंय. या पृथ्वीवरती जर ही सिमेंटची जंगलं कोणी उभी केली तर ते माणसाने केलीत, कारण आपल्याला आपल्याप्रमाणे पृथ्वी पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी एआयला माहिती आहेत की या निसर्गासाठी जर सगळ्यात घातक काही असेल तर तो माणूस आहे. ही पण गोष्ट जी आहे ती त्याला माहिती आहे. तर ही काही छोटी छोटी उदाहरणं आहेत. ही उदाहरणं ही तुम्हाला हेल्प करतील की ती जी कोंबडी आहे त्याचा जो ब्रेन आहे तो ज्या प्रकारे ज्या प्रोसेसमध्ये आहे त्या ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये आपला ब्रेन असणार आहे. एवढं वास्ट त्या ठिकाणी एआय जाणार आहे आणि ते आपल्यासोबत काय करेल हे आपल्याला पत्ताही लागणार नाही. एवढं सगळी मोठी गोष्ट आहे. पुढची गोष्ट सांगतो की प्रत्येक कंट्री, आता हे एआय आपल्याला कसं हार्म करेल. बाबा इथे थोडे ना कुठले रोबोट आहे. एआय काय अशी काय जादू बिदू आहे का की तिकडे भूतबीत बनून येईल आणि आपल्याला मारेल. तर नाही, मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. आता प्रत्येक कंट्री काय आहे, प्रत्येक कंट्रीला सुपर पॉवर व्हायचंय. मग सुपर पॉवर होण्यासाठी जर चायना एआयचा यूज करते, जर अमेरिका एआयचा यूज करते तर इंडिया पण करणार. तर तसंच गोष्ट आहे. समजा आता दुबईने एक अनाऊन्स केलं की आपले पुढचे जे आहे ना 1-2 वर्षात 50% सगळी कामं, देशातली कामं, सरकारी कामं हे एआय करणार आहे. पुढे जाऊन पूर्ण कंट्री एआय वरती शिफ्ट होईल. रस्त्यावरचे सिग्नल्स असो किंवा बाकी कुठलीही गोष्ट असो हे सगळं एआय वरती शिफ्ट केलं जाईल. म्हणजे ती कंट्री पूर्ण एआय चालवणार. आता पुढे जाऊन आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट काय येते ह्याच्यामध्ये की जर ह्यांना सुपर पॉवर व्हायचंय तर हे एक रोबोट सुद्धा तयार करतील. एक रोबोट तयार करायला खूप टाइम लागेल. पण ज्यावेळेस तो रोबोट कंप्लीट होईल, त्याची प्रोसेस कळेल, अरे हे केल्यानंतर ना एआयचा हा सुपर इंटेलिजंट किंवा आर्टिफिशियल इंटेलिजंट हा रोबोट तयार होणार आहे. आता आपल्या देशाची आर्मी रक्षण करण्यासाठी आपण दुसऱ्यावरती का हमला करत नाही, कारण समोरचा देश छोटा जरी असला तरी तो आपल्या देशावरती हमला करून आपल्या देशातले जे नागरिक असतील किंवा जे सैन्य असेल त्यांना तो मारू शकेल. पण ज्यावेळेस रोबोटची आर्मी तयार होईल त्यावेळेस ते रोबोट जे आहे ते इझिली पुढच्या देशावरती आक्रमण करू शकतात. आपण त्यांना हे केलं आणि रिटर्नमध्ये काय आपले रोबोटच मारतील ना, माणूस थोडी मारणार आहे. सो या गोष्टींमध्ये हा प्रत्येक कंट्री जी ती पुढे जाऊ शकते. ही एक सगळ्यात मोठा धोका हा एआयचा आहे. पण पुढे जाऊन मग आपण म्हणू की अरे आपण आपल्या कंट्रीसाठी रोबोट तयार केले, मग ते आपल्याला का हार्म करतील. तर तेच सांगतो की सुपर इंटेलिजन्स जेव्हा स्वतःलाच प्रॉम्प्टिंग करायला सुरुवात करेल आणि ते कॉन्शियस होईल त्यावेळेस हे रोबोट बाकीच्या कंट्रीच्या रोबोट सोबत सुद्धा कनेक्शन करतील आणि कदाचित ते माणसांना संपवतील. हाही एक खूप मोठा क्वेश्चन मार्क ह्याच्या पुढे आहे आणि याचा विचार कदाचित शास्त्रज्ञ इथे पुढे जाऊन करत असतील. अजून काही गोष्टी त्या ठिकाणी आहे की एआय बद्दल जशा खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत, जशा खूप कामं होत आहेत आपली. मी प्रचंड तुम्हाला कामं सांगितली. मी सुद्धा आता एआयच्या ह्याच्यातून इमेज तयार करतो. या व्हिडिओमध्ये मॅक्झिमम इमेजेस जे आहेत जे मी तुम्हाला शो करेल तर ते एआय मधून तयार केलेले आहे. मी व्हिडिओज एआय मधून तयार करण्याचा प्रयत्न करतो कारण खूप इझिली या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर अजून एक एआयचा खूप फायदा होणार आहे ते म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये होतोय आणि औषधाच्या, जसं खूप सारे केमिकल्स एकत्र करून अच्छा या एक अमुक जो आजार आहे त्याची लस तयार करायला कित्येक वर्ष जायचे, 10-10 वर्ष जायचे. ते काही खूप दिवसांमध्ये ते होऊ शकतं कारण एआय डायरेक्ट सांगतं की ह्याच्यामध्ये हे एक मिश्रण टाकलं, हे एक केमिकल टाकलं, हे एक केमिकल टाकलं, या सगळ्यांची रिॲक्शन होऊन काय आउटपुट येणार आहे. अच्छा हे आउटपुट आलं, मग हे आउटपुट ह्याला मदत करेन का. एआय लगेच येस ऑर नो मध्ये आन्सर करतं. सो तुम्हाला प्रॅक्टिकली प्रयोग नाही करायचा आहे, प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी घेऊन नाही याच्यात ज्याची हे नाही आहे. त्याच्यामुळे एआय मेडिकल क्षेत्रामध्ये खूप जास्त पुढे जाणार आहे. पुढे जाऊन सगळ्या आजारांवरती औषध निघणार आहे. हेही तुम्हाला मी इथं प्रॅक्टिकली सांगतोय खूप इझिली. माणूस म्हणजे कुठला आजार झाल्यानंतर काही टेन्शनच राहणार नाही. एवढं सगळं चांगले दिवस तुमच्या समोर येणार आहे. पण हेच एआय पुढे जाऊन कसं घातक राहू शकतं. जसं की आता एआय आहे, एआय चांगलं औषध बनवू शकतं तर ते चांगलं व्हायरस पण बनवू शकतं.
एम आय राईट? म्हणजे याच माणसांमध्ये आपलेच जे डोकी असतात त्याच्यामध्ये एक डोकं उलटं नक्की चालतं, आणि ते जे उलटं डोकं आहे ते बायोलॉजिकल वेपन तयार करायला पुढे मागे बघणार नाही. आणि या गोष्टीचं जोपर्यंत आपल्याला माहिती मिळेल, बाबा कोरोनासारखा एक व्हायरस आहे, तसा एक व्हायरस जर AI वरती तयार केला, पहिल्यांदा काय करायचं, हजारो कोटी रुपये लागायचे या सगळ्या गोष्टींना, की कसा व्हायरस तयार करायचा. पण एक जे हे टूल जे सगळ्यांच्या हातात मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये एक छोटासा खर्च करून सुद्धा एक माणूस एक खतरनाक व्हायरस तयार करू शकतो AIच्या मदतीने. AI सगळ्या प्रकारे त्याची मदत करेल. AIला काही घेणं देणं नाही तुम्ही कशासाठी या सगळ्या गोष्टी यूज करताय. तर या सगळ्या गोष्टींमध्ये कदाचित त्या व्हायरसने एक खूप हाय लेव्हलला डॅमेज देऊन मग आपण त्याच्यावरती औषध वगैरे तयार करायला जाऊ शकतो, किंवा ह्याच्यामध्ये एखादी आपली पूर्ण मानवजातच नष्ट होऊ शकते. सो हे खूप मोठी गोष्ट आहे, आणि एकदा नष्ट झालेली गोष्ट ही परत या पृथ्वीवरती तयार होत नाही. फॉर एक्झाम्पल, डायनासोर्सला आपण पुन्हा तयार करू शकत नाही, कारण त्याचा विनाश झालेला आहे, त्यांचा DNA अवेलेबल नाहीये. माणूस जर संपूर्णपणे संपला तर तो परत या पृथ्वीवर नाही, तो कुठेच परत तयार होऊ शकत नाही, कारण तो इव्हॉल्युशनने तयार झालेला आहे. आणि AIचं सध्या इव्हॉल्युशन चाललेलं आहे. हा AI हा सजीव आहे की निर्जीव आहे, बरेचसे लोक विचारतात. तर AI जोपर्यंत मी ज्याचा एवढा स्टडी केला, जोपर्यंत तो आर्टिफिशियलमध्ये आहे, सुपर इंटेलिजन्सपर्यंत जातोय, तोपर्यंत तो निर्जीवमध्ये आहे, पण तो सजीव होत चाललाय. तुम्हाला माहिती आहे का, एक ते आळई असते आणि ते त्याच्यापुढे कोश त्याच्यात हे जातं, आणि त्याच्यानंतर त्याची आत वाढ होत होत जाते, आणि अचानक त्याला पंख फुटतात, ते फोडून ते डायरेक्ट बाहेर उडायला लागतं, ते फुलपाखरू त्याच्यातून निघतं. ती आळई कधीच संपलेली असते, ते कडक झालेलं असतं, पण ते अचानक त्यातून फुलपाखरू निघताना उडून जातं. तर ते जे आहे ना छोटंसं ते कोश त्याच्या आत जे तयार होते ना, ते AI आहे. आणि एक दिवस त्याचा जो ग्राफ असा एक लेवलने चाललेला आहे, तो असा बूम करून तो वरती जाणार आहे, आणि त्यावेळेस तो आपल्या कंट्रोलच्या डायरेक्ट बाहेर जाणार आहे, कारण आपला ब्रेन या गोष्टींना प्रोसेसच नाही करू शकणार की आपण यांना थांबवायचं कसं. सो इथे जेवढ्या गोष्टी माणूस तयार करतोय, कदाचित याच गोष्टी माणसाला खूप जास्त हानिकारक ठरणार आहे. त्याच्यामुळे तो तुम्ही सजीव म्हणा, निर्जीव म्हणा, काही म्हणा, पण तो कॉन्शियस झाला म्हणजे तो या पृथ्वीवरती राज्य करायला तयार झाला, हे मी इथे नमूद करतो. आता AI वापरू नये का? मग काय? मग तू आता जेवढं सगळं जो ज्ञान पेलतोय इथं, तर हे ज्ञान देण्यामागं काय? म्हणजे आम्ही AIचा वापर करू नये का? तुम्हाला माहिती आहे का, एक गन असते, गन. त्या गनचं लायसन्स प्रत्येकाकडे असते का? नसतंय. बिकॉज ते खूप हार्मफुल आहे. त्याचा गैरवापर पण होऊ शकतो, है ना? आपण त्या गनने कुणाला काही पण करू शकतो, एखाद्याचं डोकं फिरलं तर. आणि अशा बऱ्याच ठिकाणी झालं की लायसन्स गनमधून गडबडी झाल्यात सगळ्या, अशा विषय झालेला आहे. तर AI जर एवढं घातक आहे, तर त्याचं लायसन्स हे प्रत्येक माणसाकडे असायला हवं का? आणि जर तुम्ही त्याचं लायसन्स देताय, तर त्याच्यात काही रिस्ट्रिक्शन्स टाकता आले पाहिजे. आता रिस्ट्रिक्शन आहेत का? हो, आहे. ChatGPT वरती तुम्ही काही गोष्टी सर्च नाही करू शकत, किंवा बऱ्याचशा असे आहेत प्लॅटफॉर्म जे ऑफिशियल प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी नाही तुम्ही हे करू शकत. पण अल्टरनेटिव्हली असे अनेक AIचे प्लॅटफॉर्म आहेत, ज्या गोष्टी ChatGPT नाही करू शकत, त्या गोष्टी हे लोकं करतायत, या प्लॅटफॉर्मवरती होत आहेत. सो ओव्हरऑल इंटरनेटवरती AI जे आहे त्याच्यावरती प्रत्येक गव्हर्नमेंटने कंट्रोल ठेवला पाहिजे, आणि त्याच्या नाड्या ज्या आहेत त्या प्रत्येक माणसाच्या हातात नाही दिल्या पाहिजे. एक उलट्या डोकाचा, एक आपण म्हणतो ना, त्याचा ब्रेन जो उलटा चालतो त्याचा, तो कसाही करून, जर त्याला ती गोष्ट करायचीच आहे, तो कसंही करून ती करू शकतो. आणि त्याच्यासाठी हे जे वेपन आहे हे हातात देणं हे पण चुकीचंच आहे. दुसरी गोष्ट, काही लोक हेही म्हणतील की आपण माकडांपासून तयार झालेलो आहे, आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे आपलं जी निर्मिती आहे, इव्हॉल्युशन कसं झालं, आपलं माकडांपासून तयार झालं असं, तर आपण आता AIला तयार करतोय. तर मी त्यांना हेच म्हणेन की आपण माकडांना या पृथ्वीवरती किती महत्त्व देतो, किंवा आपण माकडांपासूनही सोडा, त्याच्या आधी जे इव्हॉल्युशन तयार झाले, आपण म्हणून मातीपासून आपण तयार झालोय, या मातीची आपण किती व्हॅल्यू करतो. तर या माकडांची किंवा या जगामध्ये जे पण प्राणी आहे आपण तयार झालेलो आहे, तर आपण त्यांची काही व्हॅल्यू जास्त करत नाही. तर जशी आपल्या लेखी त्यांची व्हॅल्यू आहे, तशीच AI आपली व्हॅल्यू करणार. त्याचा कोर काय? आपण आपल्या फायद्यासाठी AIला तयार केले, सो त्याच्या कोरमध्येच फायदा आहे, स्वार्थ आहे, तो ते पण त्याच्या स्वार्थासाठी आपल्याला संपवणार. ही गोष्ट 100% तिथे पुढे जाऊन होऊ शकते. तर असा हा सगळा विषय आहे. शेवटी एवढंच आहे की बाबा, हा जो विषय आहे याला रोखण्यासाठी गव्हर्नमेंटला काही रेग्युलेशन्स आणायला हवेत. हे खूप घातक आहे, आणि हे पुढे जाऊन जो माणूस आहे, जे मानव आहे, त्याला या पृथ्वीवरून संपूर्णपणे संपवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट टूल असू शकतं, आणि ते पुढे जाऊन या पृथ्वीवरती कब्जा करायलाही हे होणार नाही. कसं होईल, काय होईल, रोबोट्स थ्रू होईल, बायोलॉजिकल वेपन तयार होईल, काय होईल, काहीही माहीत नाही. बिकॉज मी तुम्हाला परत एकदा सांगतो की आपला ब्रेन
त्या गोष्टींना प्रोसेस करण्या इतपत मोठा झालेला नाहीये. एक कोंबडी बिलकुल सांगू नाही शकणार तुम्हाला की तिच्यासाठी पुढे काय लिहून ठेवलेलं आहे, तिने किती तिचं डोकं लावलं तरी. तसंच आपण आहे आणि आपल्याला नाही माहीत की पुढे जाऊन हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा काय करू शकतो. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की ती एक सुपर पॉवर असू शकते, ते कॉन्शियस होऊ शकतं आणि हा कॉन्शियस जीव जो आपण तयार केलाय तो आपल्यासाठी राक्षसच साबित होणार आहे. सो आता हे वाघाचं पिल्लू, त्याला काय ट्रेनिंग द्यायची, त्याला ठेवायचं की नाही ठेवायचं, किंवा त्याच्यावरती काय रेस्ट्रिक्शन्स टाकायचे, त्याचा पिंजरा किती मोठा करायचा, हे सगळं टोटली गव्हर्नमेंटच्या हातात आहे. तुमचं काय म्हणणं, तुम्ही कसं पाहता या आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे, हे जरा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाकी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला शेअर करायला विसरू नका. आणि अशीच आणखी मोठी चांगली इम्पॉर्टंट माहिती जर तुम्हाला ऐकायची असेल तर सबस्क्राईब करायला हरकत नाही, है ना. सो असे नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. होप सो आपण हे असेच टॉपिक ऐकण्यासाठी कायम या पृथ्वीवरती राज्य करत राहू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा तुमचा फेवरेट चॅनल ॲक्ट रायडर्स. धन्यवाद.